देवशयनी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी पददर्शन सोहळा उत्साहात। श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आषाढी एकादशी उत्सव आणि श्री विठ्ठल रुक्मिणी पददर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। कैलासवासीय विठ्ठलराव बेलदरे पाटील चौक, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक येथील मंदिरात हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला। या निमित्त पहाटे काकड आरती, श्रींची महापूजा व महाआरती करण्यात आली। भाविकांसाठी खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले, तसेच सायंकाळी श्रींची महाआरती करण्यात आली। विठ्ठल रुक्मिणीच्या पददर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला। यावेळी रोहन बेलदरे पाटील म्हणाले, दक्षिण पुण्यातील प्रति पंढरपूर म्हणून या मंदिराची ओळख निर्माण झाली आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी परिसरातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात। धार्मिक परंपरा आणि वारकरी संस्कृती जपण्याबरोबरच वर्षभर या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात। भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा हा वारसा पुढे नेण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे। यावेळी सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील, पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुण राजवाडे, नगरसेवक संदीप बेलदरे पाटील, अखिल दत्तनगर तरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष रोहन बेलदरे पाटील, सामाजिक कार्यकर्ते विनोद खुडे, जगदीश हलकुडे, प्रभाकर खरे, अनंत माने, अविनाश साळुंखे, राजू शेठ वर्मा, मनोज शेठ रावळ, रवी पडवळ, अभिजित शिरोळे, रोहन भटेवरा, चंद्रकांत निरपगार, इंदुमती भोसले, गणेश शेट्टी आदींसह परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी, विश्वस्त, सभासद, कार्यकर्ते व सेवेकरी यांनी परिश्रम घेतले। आज एकादशी आहे आणि लाखो भाविक गण आज पांडुरंग चरणी विलीन होत आहेत। आपली वारी कालच पंढरपुरामध्ये पोचलेली आहे, परंतु पंढरीला जे वारकरी गेलेले आहेत हे सर्व वारकरी पांडुरंगाच्या चरणी आज विलीन होत असताना महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पांडुरंगाची आज एकादशी मोठ्या उत्साहामध्ये साजरी होताना दिसून येते। आपल्या दक्षिण पुण्यातील सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून 2012 साली या ठिकाणी गणेश मंदिर, त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्माई मंदिर आणि दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण आदरणीय गोविंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी झालं आणि गेली 14 वर्ष शंकरराव बेलदरे पाटील यांच्या माध्यमातून माझे नगरसेवक आहेत ते ह्या भागाचे, त्यांचे चिरंजीव पिटूदादा असतील, कुणाल असेल, आमचे सहकारी खुडे असतील किंवा या भागातील सर्वच नागरिक मोठ्या भक्तिभावानं या मंदिरामध्ये येत असतात। या मंदिरामध्ये आल्यानंतर एक मनशांती लाभते, एक अध्यात्माचा भाव या परिसरातील नागरिकांच्या मध्ये निर्माण होण्याचं काम शंकरराव बेलदरे यांनी केलेलं आहे। आणि निश्चितच मी पांडुरंग चरणी प्रार्थना करेल की हे पांडुरंगा ह्या महाराष्ट्रातील सर्व जनता सुखी संपन्न होऊ दे। पांडुरंगाच्या कृपेनं आपल्याला असं वाटलं होतं की पाऊस यावर्षी येईल की नाही, परंतु पांडुरंगाच्या कृपेने पाऊस देखील चांगलेला आहे। सर्व शेतकरी बांधव सुखी झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते आज पांडुरंगाची त्या ठिकाणी पूजा झालेली आहे। सर्व नागरिक भक्तिभावानं या ठिकाणी विलीन झालेलं आपल्याला दिसून येतं आहे। मी खरं तर तात्यांनी या भागामध्ये एक आध्यात्मिक केंद्र सुरू केलेलं आहे आणि नुसतं हे मंदिर तर त्यांनी केलेलंच आहे, परंतु विविध सामाजिक उपक्रम देखील ते या सिद्धिविनायक सांस्कृतिक ट्रस्टच्या माध्यमातून राबवत असतात। म्हणजे सत्ता असो वा नसो, परंतु जनसेवा हेच तात्यांनी ब्रीदवाक्य मनामध्ये ठेवून आज जनतेची सेवा त्यांची अविरतपणे चालू आहे। त्यांचे दोन्ही चिरंजीव आज या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी होताना आपल्याला दिसून येत आहेत। मी सर्व नागरिकांना या एकादशीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो। रामकृष्ण हरी। प्रथम सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशी निमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। 2012 साली या मंदिराचा आपण कलशारोहण आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज म्हणजेच किशोरजी व्यास
जे राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते केलं आणि तेव्हापासून या मंदिरात सर्व सेवा आपण अविरत चालू ठेवलेली आहे। दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त आपण सकाळीपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभर खिचडीचे वाटप करतो, तुळशी वृंदावनाचे वाटप करतो, असे विविध उपक्रम आपण ह्या मंदिरामार्फत चालू ठेवलेले आहेत आणि त्या दरवर्षी कंटिन्यू करतो आपण। यावर्षी आपण 500 महिलांसाठी तुळशी वृंदावनाचे वाटप आणि तसेच दिवसभर खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। सकाळी महापूजा, दुपारी भजन आणि त्यानंतर हरिपाठाचं नियोजन आपण केलेलं आहे।